नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व जे मुलं आपण वाट बघत होतो, ज्या गोष्टीची ज्या बातमीची वाट बघत होती ती आता आलेली आहे। यामध्ये आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासन म्हणजेच आपली टीआरटी संस्थेची पोलीस भरती व मिलिटरी भरतीचे जे विद्यार्थी पात्र झाले होते, त्या पात्र झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्था निवडीचा विकल्प आता सुरू झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता संस्था निवडायची पसंती क्रमांक द्यायचा आहे, तो कशा पद्धतीने द्यायचा याची सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। खाली एक नंबर येतोय, कुठली अडचण आली तुम्हाला तर खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा, तुमच्या सर्व शंकांचं निरसन आपल्या मार्फत केले जाणार आहे। ही आत्ताच बातमी आलेली आहे, आपण बघितले असेल टीआरटीच्या विद्यार्थी भरपूर दिवसापासून वाट बघत होते की सर विकल्प निवड कधी चालू होणार, प्रशिक्षण कधी चालू होणार, तर त्याची एक सुरुवात किंवा आनंदाची बातमी आता आपण ह्या माध्यमातून बघणार आहे। यामध्ये जर त्यांनी परिपत्रकामध्ये दिलेले विद्यार्थी मित्रांनो की 2025-26 साठी जी योजना होती मिलिटरी भरतीची, पोलीस भरतीची, तर ती योजनेची खूप दिवसापासून लांबली होती, ती आता कुठेतरी विद्यार्थ्यांना एक सकारात्मक निर्णय हा टीआरटीच्या माध्यमातून दिला आलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला आपण तर यामध्ये संस्था निवडीची प्रशिक्षण संस्था जी आहे ती आपल्याला निवडीची कशा पद्धतीने निवडायची या सगळ्या प्रोसेसची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देते। ते पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया कशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायच्या आहे। यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी मिळणार आहेत, त्यानंतर याच्यामध्ये आपले सवलत काय काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। यामध्ये प्रामुख्याने जर असेल तुमच्यासाठी महत्त्वाचे काय तर सर्वांगीण मार्गदर्शक। यामध्ये पहिला मुद्दा क्लिअर करतो तुम्हाला मी, संस्था निवडताना आपल्याला जर निवडायचे असेल तर रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र हे आपल्या हक्काचं आणि सर्वांच्या विश्वसनीय असलेलं मार्गदर्शन केंद्र आहे। त्यामुळे आपण पहिला पसंती क्रमांक हा आपण रिलायबलला दिला पाहिजे असं मी तुम्हाला आव्हान करतो। तर यामध्ये जर तुम्ही रिलायबल निवडत असाल तर काय निवडावं हा तुमच्या मनातला प्रश्न असेल तर सर्वांगीण मार्गदर्शक जे मागच्या 14 वर्षापासून आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय, मार्गदर्शकांची जी टीम आहे आपली, जी फॅकल्टीची टीम आहे, टीचिंग टीम आहे, एक्सपिरियन्स वाले सगळे फॅकल्टी आहे, सगळ्यांना अनुभव आहे आणि ज्यांनी विद्यार्थी घडवलेले आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये तुमच्याला घडवण्याची, तुमच्या विद्यार्थ्यांचे निकाल आणण्याची पण जबाबदारी आपल्या संस्थेची असणार आहे। यामध्ये दुसरा जर मुद्दा बघितला तुम्ही सर्व समावेशक टेस्ट आणि नोट्स, तुम्ही जर आपल्या पाठीमागचे जे विद्यार्थी ज्यांनी मागच्या वर्षी लाभ घेतला टीआरटीचा असेल किंवा अदर संस्थेचे विद्यार्थी, त्यांना जर तुम्ही आपल्या रिलायबलचं नाव विचारलं तर तुम्हाला त्याच वेळेस कळून जाईल की आपली संस्था कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे चांगलं मार्गदर्शन करते। यामध्ये प्रॉपर पद्धतीने तुमच्या सर्व टॉपिक वाईज टेस्ट घेणार आहे आपण। मी काय बोलतो तुम्हाला लक्षात ठेवा, टॉपिक वाईज टेस्ट घ्यायचे आपल्याला। यामध्ये ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये टेस्ट घेणार आहे, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांचा हा सर्वांगीण विकास टेस्टच्या माध्यमातून झाला पाहिजे, हा यामागचा हेतू आहे आपला। त्यानंतर तिसरा जे आहे त्यामध्ये निवड होण्यासाठी आवश्यक सर्व अभ्यास साहित्य, यामध्ये तुमच्या नोट्स असतील, बुक्स असतील, या सगळ्या अपडेटेड स्वरूपामध्ये तुम्हाला दिले जाणार आहे। म्हणजे तुम्हाला काय तर परीक्षेसाठी जे काही लागतं, तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी जे काही सर्व लागणार आहे हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, सरळ सेवा स्पर्धा परीक्षांची आणि सर्वात म्हणजे मी जसं म्हणलं तुम्हाला आता पोलीस भरतीची तुमची निवड झाली जरी असली तरी आपल्याला पोलीस भरतीची तयारी करता करतात एमपीएससी सरळ सेवेची पण तयारी आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे आणि तेच सर्व समावेशक अशी बॅच आपण ह्या माध्यमातून रन करणार आहे। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला रिलायबल एसपीकेचे योग्य मार्गदर्शन, म्हणजे काय प्रत्येकाला काउन्सिलिंग असेल, तुमचे काही डाऊट्स असेल, स्पेशल मेंटरशिप असेल, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या माध्यमातून देणार आहे। यानंतर ती पद्धत कशी असणार आहे किंवा विकल्प कसे निवडायचे मी तुम्हाला हे क्लिअर करतो। हा झाला आपला महत्वाचा मुद्दा। एकदम फास्ट मध्ये बघूया आपण। यामध्ये बघितलं असेल त्यांनी, त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे की सदरचा विकल्प लिंक व संपर्क साधा, कॉन्टॅक्ट यूज म्हणजे काय, जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही टीआरटीला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आम्हाला पण कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही पण तुम्हाला 100% याच्यामध्ये मार्गदर्शन आणि मदत करणार आहे। त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट काय अपलोड करायचे, ते कशा प्रकारे करायचे, याची सगळी जी पीडीएफ आहे त्याचे मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या रिलायबल एसपीकेच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, जाऊन तुम्ही बघू शकता काय अडचण आली तर। यामध्ये आपल्याला लिंक दिलेली आहे मित्रांनो, त्या लिंक वरती जाऊन आपल्याला हे विकल्प निवडायचा आहे। तो विकल्प कसा निवडायचा, 1 2 3 म्हणजे इथं टाकायचं आपल्याला 1 नंबरचा पर्याय टाकायचा आहे। 1 मिनिट तुम्हाला लगेच सांगतो, हा 1 नंबर पर्याय इथं टाकायचा आहे आपल्याला रिलायबल, बरोबर, रिलायबल। मग 2 नंबरला इथं असेल दुसरी एखादी चांगली संस्था असेल ती टाकू शकता तुम्ही, बी नावाची, तिसरी असेल सी नावाची, चौथी असेल तुमची डी नावाची, अशा पद्धतीने विकल्प निवडायचे आपल्याला। पण पहिला प्रेफरन्स हा आपल्या रिलायबलला द्यायचा आहे, कारण का तुमच्या निकालाची किंवा तुमच्या यशाची जी तयारी ही आपल्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे। ह्या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला कुठं अडचण आली तर खाली कॉन्टॅक्ट नंबर येतोय, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला संपूर्ण मदत केली जाईल। आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या ज्या सूचना दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो पुढे,
कशा प्रकारे असणार या सगळ्या गोष्टी. आणि एक काळजी घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, आपला ईमेल आयडी आणि ओटीपी कोणालाही शेअर करायचा नाही, कुठल्याही संस्थेला द्यायचा नाही. आम्ही जरी मागितला तर आम्हाला पण द्यायचा नाही. आपला ओटीपी असेल, आपला ईमेल असेल, हा तुमचा पर्सनल असला पाहिजे. विकल्प हे तुम्ही पर्सनल निवडायचे, कोणाच्या भरोश्यावरती निवडायचे नाही. फक्त मार्गदर्शन लागलं तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, असं आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो. कारण कुठल्याही फसव्या भूल थापांना बळी न पडता आपले नुकसान नाही होऊ द्यायचं, ही काळजी आपल्याला घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये परत एक मुद्दा यांनी डिक्लेअर केलेला आहे की तुम्हाला क्रमाने जर तुम्हाला निवड व्हायची असेल, म्हणजे जर तुम्ही आता पोलीस भरतीचा लाभ घेतला तर तुम्हाला परत एक लाभ मिळणार आहे, पण तो क्रम तुमचा चढता असला पाहिजे. जर तुम्ही आता पोलीस भरतीचा लाभ घेत असाल तर वरचं जे प्रशिक्षण असतं तुम्हाला, त्यामध्ये कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, युपीसी असेल, बँकिंग असेल, ऍग्रिकल्चर असेल, यापैकी एक प्रशिक्षणाचा लाभ तुम्हाला परत घेता येणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आधी पोलीस भरतीचा घेतलाय त्यांना वरचा, ज्यांनी कंबाईनचा घेतला असेल त्यांना वरचा, तुम्हाला 2 वेळेस लाभ घेता येणार आहे. पण त्याचा क्रम हा चढता असला पाहिजे. आपण जे प्रशिक्षण घेतोय त्याच्या वरचं प्रशिक्षण आपल्याला लाभ घेता येणार आहे. या सगळ्या गोष्टी आहे, याच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर करतो. त्यानंतर महत्वाचा जो मुद्दा आहे, याच्यामध्ये तुम्हाला लाभ काय काय मिळणार आहे सर आम्हाला, याच्यामध्ये क्लासेस कडनं असेल किंवा मग टीआरटी संस्थेकडून कुठल्या प्रकारचे लाभ आम्हाला मिळतात हे आपण या पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं जसं मी तुम्हाला बोललो, काय टीआरटी पोलीस भरती पहिला पसंती क्रमांक हा आपल्याला रिलायबलला द्यायचा आहे. का द्यायचा मी तुम्हाला कारण सगळे स्पष्टीकरण दिलेले आहेत. या माध्यमातून आपल्याला सर्वांगीण विकास आपल्या संस्थेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याच्यामुळे काही अडचण आली तिथं कॉन्टॅक्ट नंबर देतोय तुम्हाला, खाली पण आपल्या स्लाइडवर कॉन्टॅक्ट नंबर येतोय, तिथं पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. यामध्ये आपल्याला कोणकोणते साहित्य मिळणार आहे, टीआरटीआय पोलीस भरती व मिलिटरी भरतीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी कॉटनचे 2 टी शर्ट, त्यानंतर 2 ट्रॅक पॅन्ट दिले जातात तुम्हाला, शूज 2 दिले जातात तुम्हाला, त्यानंतर सॉक्स पायमोजे जे असतात ते 2 दिले जातात, रजिस्टर दिले जातात तुम्हाला 2 प्रकारचे किंवा 2 वेगवेगळे रजिस्टर तुम्हाला भेटतात. त्यानंतर पेन असतात आपल्याला, जे की आपल्याला प्रशिक्षण कालावधीमध्ये यूज करण्यासाठी 12 पेन दिले जातात, आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके, या क्लासेसच्या नोट्स असतील, बुक्स असतील, रेफरन्स बुक असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं दिल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, जर तुम्ही आपल्याकडे ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला सुसज्ज असे अभ्यासके दिले जाणार आहे, पर्सनली काउन्सिलिंग दिले जाणार आहे, तुमचे डाऊट सेशन घेतले जाणार आहे, ऑनलाईन टेस्ट, ऑफलाईन टेस्ट, संदर्भ पुस्तके, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे तुम्हाला प्रॉपरपणे आपण दिल्या जाणार आहे. यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर खाली परत एकदा तुम्हाला आव्हान करतो, कॉन्टॅक्ट नंबर देतोय, त्यावरती तुम्ही नक्की संपर्क साधा. आणि विकल्प निवडीचा जो पर्याय चालू झालेला आहे त्याला लवकरात लवकर अप्लाय करायचा आहे, कारण डेट संपायच्या अगोदर आपल्याला एक 6 दिवसाचा कालावधी दिलाय. त्या 6 दिवसाच्या कालावधी संपण्याच्या अगोदरच आपण आपला विकल्प निवडायचा आहे. चला थांबूया.